36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कोणताही शिवप्रेमी सहन करू शकत नाही. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला ही बाब अत्यंत निंदनीय. विशेष महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते. मात्र त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांच्या इतिहासाची मोडतोड करून मांडणी करत असलेल्या धीरेंद्र शास्त्री यांचा विरोध न करता केवळ बघ्यांची भूमिका घेतली. म्हणजे एक प्रकारचा भाजप सरकारचा या इतिहासाला मोडतो करण्यासाठी पाठिंबा तर नाही ना. त्यामुळे आज अंजनगाव सुर्जी येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर तसेच भाजप आणि संघाचा तीव्र शब्दात निषेध केलाय व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी त्यांचा टरबूज फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, रमेश भाऊ सावळे, अध्यक्ष अनुसूचित जाती जमातीचे विभागाचे साहेबरावजी सावरकर, गजानन काळे, राहुल पाटील, सचिन लांडे, धर्मेंद्र जावरकर, बाळापुरेजी, शोएब खान, अकबर शहा, अनिल भुयार, वानखडे गुरु, जंजळसर, अरविंद पखाण, कैलास शिरसाट, शरद लवाळे, राम गीते, अजय डीके, चेतन गीते, मनोज लव, पंचांग मीडिया प्रमुख आसिफ भाई, नगरसेवक शरद काकड, प्रकाश भाऊ बदे, स्वराज वानखेडे, पंजाबराव येवले, राजूभाऊ बोबडे, अशोकराव वानखडे, त्याचप्रमाणे तालुक्यातील भरपूर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बागेश्वर त्याला ज्याला बाबा म्हणतात त्या बाबाला काळीमा फासणारं वक्तव्य त्यांनी या महाराष्ट्रातून केलं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतिहासाला मोडतोड करून हे घृणास्पद वाक्य केलं. त्या इतिहासाची मोडतोड करून त्यांनी रचना मांडायचे प्रयत्न केले. हा आपल्या शिवाजी महाराजांवर केलेला एक प्रकारचा अन्याय आहे. हा आपल्या मराठी माणसावर, शिवाजी महाराजांना मानणाऱ्या माणसावर अपमान आहे. आणि ते वक्तव्य करत असताना विद्यमान सरकारमधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते, केंद्रातले मंत्री उपस्थित होते आणि या मंत्री महोदयांच्या उपस्थितीत जर एखादा कोणी स्वतःला महाराज समजणारा अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ते खरोखर निषेध आहे. आणि ते निषेधार्थ असल्यामुळे अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहर सर्व आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत. त्या बागेश्वर बाबांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्याला महाराष्ट्रात प्रवेशबंदी व्हायला पाहिजे अशी आमची काँग्रेस जाण्याची मागणी आहे. म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही टरबूज फोडून त्यांचा निषेध जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मोहन भागवत ज्या स्टेजवर होते त्या स्टेजवर शिवाजी महाराजाबद्दल जे रामदास स्वामी त्यांच्याबद्दल जे रामदास स्वामी हे त्यांचे गुरु आहेत किंवा त्या अनेक गोष्टी शरण केल्याच्या अशा गोष्टीच्या धीरेंद्र शास्त्री केला त्याचा निषेध आहे. कुठं हे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदुत्वाचे रक्षण करते आणि हे कुठं काय गोष्टी चालू आहेत. कोणी देश हा बाबाच्या मागं चालला की विज्ञानाकडे चालला. आज जग विज्ञानाकडे जाते आहे, सज्ञान बनते आहे आणि इकडे देश आपला बाबाच्या मागं जात आहे. कशी भारताला कुठे नेऊन टाकसान रे बालता. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुर्जी.